आपण आज बनवतोय जीवामृत, जे शेतीच्या पिकांवर, शेतीतल्या पिकांवर हे फवारलं जातं, त्याच्यामुळं शेतीतलं पीक चांगलं येतं. तर बघा, हे मॅडम बेसन कालवत आहेत आणि हे गाईचं शेण आहे आणि ही माती आहे, शेतातली माती, आणि हे गोमूत्र आहे आणि ते आहे गुळाचं पाणी पलीकडच्या बाजूला. आणि इथं बघा, हे पाणी घेतलेलं आहे, साधं पाणी आहे हे. मला कशाला भाग्यनगरच पडते आमच्या गावाला. मी भेंडोडे गावामध्ये सीआरपी म्हणून कार्यरत आहे. माझ्या समूहाचे नाव शिवशंभू स्वयंफायदा महिला समूह असे आहे. माझा समूह सावित्रीबाई फुले ग्रामसंघात जोडलेला आहे व सावित्रीबाई फुले ग्रामसंघ हा उडान प्रभाग संघाला जोडलेला आहे. पुढची माहिती मॅडम देते. नमस्कार, माझे नाव पूनम मुकुंद यादव. मी भेंडोडे गावची कृषी सखी आहे. आम्ही आजच जीवामृतची माहिती घेतली आणि मग ठरवलं की शेतात घालण्यासाठी जीवामृत बनवावं, म्हणजे त्याचे काय फायदे होतील ते आपल्याला कळेल. कारण आम्ही ही सेंद्रिय शेती करतो, आम्ही म्हणजे पालेभाज्या वगैरे आम्ही घरीच बनवतो. मग म्हटलं याचा काय फायदा होतोय ते बघूया, म्हणून आम्ही हा सगळा डेमो बनवतोय. हे आम्ही 200 लिटर पाणी घेतलंय आणि त्यामध्ये आम्ही हे सगळं मिक्स करणार आहोत. हे आहे 1 किलो बेसन आम्ही पाण्यामध्ये खलून ठेवले आणि हे आहे 1 किलो गूळ पाण्यामध्ये विरघळवून ठेवलाय. आणि हे देशी गाईचं शेण आहे, हे आम्ही 10 किलो घेतले, पाण्यामध्ये आम्ही खलून ठेवले. आणि हे गोमूत्र आहे, हे आम्ही 5 लिटर घेतले. आणि ते बांधावरची किंवा वडाखालची माती घेतली तरी चालते, 1 किलो ती आम्ही पाण्यामध्ये खलून ठेवली. आता आम्ही हे सगळं यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि यानंतर यामध्ये मिक्स केलं की 7 दिवस आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, सावलीला, उन्हामध्ये ठेवायचं नाही, सावलीमध्ये ठेवायचं आहे. आणि ते 7 दिवस सकाळी संध्याकाळी आपल्याला काठीने हलवायचं आहे, म्हणजे त्याचं सगळं मिक्स झालं पाहिजे. सकाळ संध्याकाळ 2 वेळ रोज हलवायचं, एवढं लक्ष द्यायचं आहे. आणि त्यानंतर मग आपण 7 दिवसांनी वापरायला घेतलं तरी चालते मिक्स करून. त्याच्यानंतर हे शेतीसाठी खूप उपयुक्त आहे, म्हणजे आपण जे रासायनिक खतं वगैरे वापरतो त्यामुळे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात ते सगळ्या जगाला माहिती आहे. त्यासाठी हे आपण देशी पद्धतीने सेंद्रिय वापर करून त्याचं बनवतोय, म्हणजे आपल्या जे शेतात खत लागते ते आपल्याला घरीच बनवून, आपल्याला काही विकत आणायचं नाही, काय नाही. आपल्याला देशी गाईच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून, घरगुती वस्तूपासूनच हे बनवायचं आहे, म्हणजे आपल्याला काही विकत पैसे जास्त जाणार नाहीत. त्यामुळं हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे आणि स्वस्त आहे आपल्यासाठी. आणि पिकाला याचा खूप उपयोग होतो, रोग येत नाही, म्हणजे जोमावा पडतो, परत त्याचं म्हणजे तांबेरा पडतो शेतीवरती, परत पालेभाज्या किडतात, म्हणजे भरपूर नुकसान होते. तसं म्हणजे हे वापरलं एकदा जीवामृत की फळं वगैरे किडणे वगैरे असं काही होतच नाही, रोगप्रतिकार शक्ती वाढते. नंतर हे 15 दिवसाला आपल्याला डोस द्यायचा आहे, त्यामुळं त्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आपल्याला डोस देण्यामध्ये, म्हणजे खूप उशीरही नाही, काही लवकरही नाही, त्यामुळे सातत्य ठेवणं गरजेचं आहे. पुढील माहिती आमच्या कोषाध्यक्ष देतील. हे जे जीवामृत बनवलेलं आहे हे रासायनिक खत न वापरता आपल्या घरगुती, म्हणजे आपल्या घरी गाई असतात, म्हशी असतात, तर हे गाईचं शेण वापरायचं आहे आणि गाईचंच गोमूत्र वापरायचं आहे. आणि हे बेसन आहे, तर हे सगळं वापरून आपण घरच्या घरी सेंद्रिय शेती करू शकतो, जेणेकरून पिकांना त्याचा अत्यंत चांगला फायदा होतो. फळं चांगली येतात, पालेभाज्या ज्या असतात त्या किडत नाहीत आणि त्याच्यापासून आपल्याला आरोग्याला पण आपल्या ते हानिकारक नाही आहे. हे घरगुती जे खत आहे हे खूप उपयुक्त आहे. तर सगळ्यांनी अशी हे जे आम्ही डेमो दाखवतोय त्याचा लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी ही प्रक्रिया करून पाहावी, ही नम्र विनंती. ड्रमामध्ये मिक्स करतोय, ते बेसन पीठ ओतलं. आता हे गुळाचं पाणी, 1 किलो गुळ घातलेला ते पाणी ओतलं. आता हे गोमूत्र ओततोय.
ही माती ही शेण आहे, ह्याचं गाईचं शेण आहे, ते पाण्यामध्ये असं त्याचं एकदम विरघळून घेतलेलं आहे. झालं ना. काढायला पाहिजे होय. या तिथं आम्ही असतोय. आता हे बघा आपण पूर्ण तयार केलेलं आहे. जे काही शेणखत शेण होतं ते कालवून घेतलेलं, आपलं हे माती होती आणि बेसन पीठ होतं आणि गूळ होता 1 किलो. तर हे सगळं मिश्रण आपण पातळ करून ह्या 200 लिटरच्या ड्रममध्ये ओतलेलं आहे. आणि आता हे 7 दिवस आपल्याला असंच ठेवायचं आहे. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असं फिरवून घ्यायचं आहे दोन्हीकडून. एकदा ह्या साईडने फिरवायचं, एकदा ह्या साईडने फिरवायचं. तर तशा प्रकारे हे फिरवून घ्यायचं आहे आणि 7 दिवस हे व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून ते चांगल्या प्रकारे आंबेल. आणि 7 दिवसाच्या नंतरच याचा वापर करायचा आहे, अगोदर करायचा नाही. तर हे जे रासायनिक खतं न वापरता सेंद्रिय खताचा उपयोग तुम्ही सगळ्यांनी करावा, यासाठी हा एवढा आटाटूप केलेला आहे, खटाटूप केलेला आहे. तर तुम्ही याचा लाभ चांगल्या प्रकारे घ्याल अशी आशा करते. धन्यवाद.